सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण पाल अंगावर पडल्यास काय होते हे पाहणार आहोत. ट्रस्ट मी स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल असणार आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. त्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, पाल अंगावर पडणे याबद्दल अनेक गैरसमज समाजात प्रचलित आहेत. याला गवळीशास्त्र असेही म्हणतात. त्याचबरोबर शरीराच्या कोणत्या भागावर पाल पडली यानुसार त्याचे शुभ आणि अशुभ असे संकेतही सांगितलेले आहेत. तर गवळीशास्त्रानुसार काही पारंपरिक समज पाहूयात. तर पहा, जर आपल्या डोक्यावर पाल पडली तर मान सन्मान किंवा जबाबदारी वाढण्याचा हा संकेत असतो. त्याचबरोबर जर आपल्या उजव्या खांद्यावर पाल पडली तर आपल्या कार्यात यश मिळण्याची शक्यता असते. आपल्या डाव्या खांद्यावर पाल पडली तर काही अडथळे किंवा सावध राहण्याचा हा आपल्याला संकेत असतो. आणि आपल्या हातावर पाल पडले तर धनलाभ किंवा नवीन कामाची संधी असते. पायावर पाल पडली तर प्रवासाचा योग किंवा स्थलांतराची शक्यता असते. पाठीवर पाल पडली तर कष्ट वाढू शकतात, त्यासाठी संयम ठेवावा. त्याचबरोबर आता शास्त्र काय सांगते तर पहा, गवळीशास्त्र हा शकुनशास्त्राचा एक भाग मानला जातो. परंतु वेद, उपनिषदे, भगवद्गीता किंवा प्रमुख धर्मग्रंथांमध्ये पाल अंगावर पडल्याने भविष्य निश्चित बदलते असा स्पष्ट उल्लेख नाही. यामुळे याकडे लोकपरंपरा म्हणून पाहावे, भीती बाळगू नये किंवा यावर मोठे डिसिजन घेऊ नयेत. पाल अंगावर पडल्यास काय करावे? शांतपणे स्नान करावे, आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा किंवा श्री स्वामी समर्थ या आपल्या गुरुमंत्राचा जप करावा, नामस्मरण करावे आणि भीती न बाळगता सकारात्मक विचार ठेवावे. त्याचबरोबर महत्त्वाचं सांगायचं तर हे की पाल अंगावर पडणे हा अनेकदा योगायोग देखील असू शकतो. आपल्या जीवनातील सुख दुःख हे मुख्यतः कर्म, श्रद्धा, साधना आणि ईश्वर कृपा यावर अवलंबून असते. त्यामुळे भीती बाळगू नये. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आणखी काही प्रश्न असतील तर तेही विचारा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर आणि नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग.